नमस्कार. मी डॉक्टर सनी उगळे. मी ऑर्थोपेडिक सर्जन, स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशालिस्ट आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून गेले 15 वर्ष इथे कार्यरत आहे. माझं हॅपी जॉइंट्स क्लिनिक पुणे स्वारगेट इथे आहे. मागच्या सीरीजमध्ये आपण बघितलं, की गुडघ्याची गादी ही कशी असते, तिला दुखापत कशाप्रमाणे होते, काय केल्याने आपण त्या गुडघ्याच्या गादीचं दुखणं हे डायग्नोज करू शकतो. ते डायग्नोज झाल्यावरती त्याला ट्रीटमेंट ऑप्शन्स काय आहेत, गुडघ्याच्या आधीचं ऑपरेशन कधी करायला लागतं आणि कधी न अव्हॉइड करू शकतो. तर असं हे बघितल्यानंतर बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, की गुडघ्याची गादीची दुखापत ही फार परमनंट असते आणि ती कधीच बरी होऊ शकत नाही. तर हे एक मिथ आहे. गुडघ्याच्या गादीचं दुखणं हे फार घाबरून जाण्यासारखं नक्कीच नाही आहे. हां, पण गादी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यास किंवा त्या दुखापतीकडे दुर्लक्ष झाल्यास त्या गादीचं जे ऑप्टिमल फंक्शन आहे, की त्याचं काम शॉक अब्झॉर्बरचा जो इफेक्ट आहे, गुडघ्याच्या मांडीच्या हाडापासून नडगीच्या हाडापर्यंत जे आपलं वजन ट्रान्समिट होतंय, हे व्यवस्थित न झाल्यामुळे आपल्या गुडघ्याचं बायोमेकॅनिक्स चेंज होऊ शकतो आणि गुडघ्याच्या वाटीच्या हाडावरचं जे आवरण आहे, ज्याला आम्ही नाजूक आवरण किंवा कार्टिलेज म्हणतो, ते आपलं कार्टिलेज घासून-घासून खराब व्हायला लागतं. ते खराब झाल्यास आणि डॅमेज झाल्यास त्याला ऑपरेशन करून सुद्धा बऱ्याच वेळेला रिपेअर करता येत नाही. त्यामुळे छोटंसं ऑपरेशन करून जर आपण गुडघ्याच्या गादीचं दुखणं योग्य वेळेलाच ट्रीटमेंट केली, तर ती आपल्याला लाँग टर्ममध्ये प्रॉब्लेम देणार नाही. गुडघ्याच्या गादीचं ऑपरेशन ऐकल्यास तुम्ही घाबरून जाण्यासारखं नक्कीच नाहीये. बऱ्याच पेशंटमध्ये जिथे गुडघ्याची गादी ही फाटून, अडकून, बाजूला सरकून जाते, अशा पेशंटमध्ये यंग वयामध्ये म्हणजे 20-30 किंवा 40 वर्ष किंवा 45 वर्ष वयामध्ये जिथे आपली ॲक्टिव्ह लाईफस्टाईल भरपूर आहे, त्याच वेळेला जर का त्याला ट्रीटमेंट केली नाही, तर लाँग टर्ममध्ये गुडघ्याचा त्रास हा डेफिनेटली होऊ शकतो. पुढे जाऊन गुडघ्याच्या वाढीच्या हाडावरचं जर आवरण घासून खराब व्हायला लागलं, तर त्याला संधिवाताचं रूपांतर होतं, ज्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हणतो. तर ही गादीचं फंक्शन परत रिस्टोअर करणं हे फार महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला ती गादी नसताना आपल्या पायामध्ये वेडावाकडा ताण पडायला लागतो आणि आपल्याला सेकंडरी इंजुरीज म्हणजे गुडघ्याच्या लिगामेंट इंजुरीज व्हायला सुरू होतात. त्याच्यामध्ये फार कॉमन आले आहे, की एसीएल लिगामेंट किंवा पीसीएल लिगामेंट. चालता-चालता पाय अडकून जर का अडखळला आणि आपण पडलो तोल जाऊन, तर आपल्या गुडघ्याच्या गादीच्या दुखण्यामुळे आपल्या गुडघ्यामध्ये लिगामेंट इंजुरीसुद्धा होऊ शकते आणि हे अजून कॉम्प्लिकेट होत जातं. त्यामुळे जर का तुम्हाला प्रॉब्लेम असेल, तर डेफिनेटली तुम्ही घाबरून जाऊ नका. आपल्या जवळपासच्या डॉक्टरांना भेटा. ऑर्थोपेडिक सर्जन किंवा स्पोर्ट्स इंजुरी स्पेशालिस्ट डॉक्टरांना भेटा. त्यांच्याकडनं आपल्या गादीचं तपासणी करून घ्या. ती जर का ऑपरेशन करून रिपेअर करण्यासारखी असेल, तर डॉक्टर तुम्हाला नक्कीच सांगतील आणि असं सांगितल्यास ते ऑपरेशन डेफिनेटली करायला पाहिजे. हे ऑपरेशन्स फार मोठे नसतात. छोट्याशा दुर्बिणीच्या 2 टाक्यातनं हे ऑपरेशन केलं जातं. बऱ्याच वेळेला ग्रामीण भागामध्ये त्याला लेझर सर्जरी पण म्हणतात. एंडोस्कोपिक सर्जरी पण म्हणतात आणि हे ऑपरेशन हे फार त्रासदायक नसतं. रिकव्हरी ही फास्ट असते आणि ऑपरेशन केल्यानंतर ही गादी आपण पूर्णपणे बरी करू शकतो. अशा प्रकारे जर का तुम्हाला गुडघ्याच्या दुखापतीचे अजून काही प्रश्न असतील, तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये ते विचारा. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ते डेफिनेटली उत्तर देईन. माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.